तुमचं नाव सर? धाराजी आबाजी भुसारे, दैनिक लोकपत्राचा जिल्हा प्रतिनिधी आहे. मासिक मराठा प्रभाव याचा संपादक आणि साप्ताहिक जीवनस्फूर्तीचा संपादक आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण परिपूर्ण विभाग आहे. पाण्याची सुविधा आहे. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी परभणीतून लोहमार्ग जातो. परंतु परभणी जिल्ह्यामध्ये अकार्यक्षम लोकप्रतिनिधी सगळ्यात इथं दोषी आहे. इथं अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत असं मला स्वतः वाटतं. त्याच्यामुळे परभणी जिल्ह्याचा फार विकास झालेला नाही. त्याचप्रमाणे ज्या तिथे सुविधा आहेत त्या सुविधा जनता सुद्धा या सुविधेला कधी आपल्याकडे या सुविधा आहेत त्याचा विचार करत नाही. त्याच्यामुळं जनतेला कमी माहिती असल्यामुळे किंवा असं आपल्याला म्हणता येईल की आळशी म्हणजे कुठलाही हे न करता जे काही काम करावं ते दुसऱ्यांनी करावं अशी तरी परिस्थिती झालेली आहे. आणि लोकप्रतिनिधींनी आजूबाजूच्या जिल्ह्याच्या राजकारणी लोकांचं नेतृत्व मान्य केले असल्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकास झालेला नाही. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर.